अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. वटपौर्णिमा परवा आहे. वटपौर्णिमा 29 जून रोजी आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वटपौर्णिमा ही 29 जून रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे. आज आपण पाहणार आहोत की वटपौर्णिमेच्या दिवशी गर्भवती स्त्रियांनी वडाची पूजा करावी का, मासिक धर्म असेल तर वडाची पूजा करावी की नाही, किंवा कोणती सेवा करावी, त्याचप्रमाणे आपण कशा पद्धतीने हे वटसावित्रीचं व्रत करू शकतो. बघा, वटपौर्णिमा हा प्रत्येक महिलेचा उत्साहाचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस, आणि या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. या दिवशी आपल्याला नटण्याचा मुरडण्याचा तर आपल्याला हौसच असते, पण त्या व्यतिरिक्त देखील आपण तिथे जाऊन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होण्यासाठी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो. वटवृक्ष वटवृक्ष हे अक्षय वट आहे, कारण हे दीर्घायुष्य आहे. आणि याच झाडाखाली सत्यवानाचे प्राण सावित्रीने परत आणले होते. आणि आपल्याला जर हा सण चुकला काही कारणास्तव तर खूप मनाची धाकधूक होते आपल्या, आणि हा सण चुकू नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आणि आपण हा सण करताना आपल्याकडून कोणती चूक घडू नये याचाही आपण प्रयत्न करत असतो. तर अशी आता सगळ्यांची शंका आहे की गर्भवती स्त्री एखाद्याच्या घरात असेल तर त्यांनी पूजा करावी की नाही, किंवा वडाला 7 फेरे घ्यावे की नाही, अशी शंका प्रत्येक स्त्रीच्या किंवा ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांच्या मनात आलेली असेल. बघा, गर्भवती स्त्रियांनी विशेष करून एक काळजी घ्यायची आहे. तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता, तिथे जाऊ शकता, जी काही रीतीभात आहे ती सगळी तुम्ही करू शकता, नैवेद्य करू शकता, तुम्ही जाऊन वडाची पूजा करू शकता, वडाला 7 फेरे देखील घेऊ शकता. फक्त तुम्हाला ज्या वेळेस बायका ओटी भरतात एकमेकांची, बरोबर, तुम्ही देखील ओटी भरता सगळ्यांची, तुम्ही कोणाची ओटी भरायची नाहीये. आणि तुमची कोणी ओटी भरत असेल तर तुम्ही ती ओटी पदरामध्ये घ्यायची आहे, ओटीमध्ये घ्यायची नाही. कारण तुमची ओटी अगोदरच भरलेली आहे, म्हणजेच तुमच्या गर्भामध्ये एक जीव वाढत आहे. आणि त्यामुळे तुम्ही ओटीमध्ये, तुम्हाला जी तुम्ही तुमची ओटी बायका भरणार आहेत ती आपल्याला पदरामध्ये घ्यायची आहे, ओटीमध्ये घ्यायची नाही. आणि तुम्ही देखील कोणाची ओटी भरायची नाही, कारण तुमची ओटी अगोदर भरलेली आहे. या कारणास्तव हळदी कुंकू वगैरे तुम्ही 5 बायकांना लावू शकता. फक्त तुम्हाला ओटी भरताना ही एक विशेष काळजी घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला उपवास सहन होत नसेल किंवा काही कारणास्तव उलट्या वगैरे होत असतील, तुम्हाला काही त्रास जाणवत असेल, तर तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालणार आहे. काही हरकत नाहीये. फक्त श्रद्धा मनामध्ये हवी आहे. तुम्ही किती विश्वासाने ही सेवा करता याला महत्व आहे. तुम्ही उपवास नाही केला तर काही देखील होणार नाही. त्यामुळे तुम्ही बाकीचं सगळं काही करू शकता. फक्त ओटी भरताना तुम्हाला विशेष अशी काळजी घ्यायची आहे. आता हे झालं गर्भवती स्त्रियांचं. आता ज्यांना मासिक पिरियड्स आलेले आहेत किंवा मासिक धर्म ज्यांचा चालू आहे त्यांनी काय करावं. कारण मासिक धर्मामध्ये आपल्याला स्त्रियांना कोणताही सण करायचा नाही, किंवा जिथे काही कार्यक्रम सुरू असेल किंवा सण सुरू असेल देवाचा वगैरे, तिथे आपले जाऊ देत नाहीत, शिवता शिवत करून देत नाहीत. तर यावेळेस काय करायचं आपण. आपल्याला वडाच्या झाडाची पूजा तर करण्याची खूप इच्छा असते, पण मासिक पिरियड ते नैसर्गिक आहे, कोणाच्याही हातात नाही. कृपया कोणीही अशा पद्धतीने मासिक पिरियड्स पुढे ढकलण्यासाठी गोळ्या वगैरे घेतात तर गोळ्या घेऊ नका. त्याचे खूप दुष्परिणाम होतात. मी स्वतः घेतल्या होत्या, मी स्वतः त्याचे दुष्परिणाम भोगलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते, चुकून ही मासिक पिरियड्स पुढे जाण्यासाठी गोळ्या घेऊ नका. किती जरी आपल्याला बरं वाटत असेल तरी देखील ते आपल्या आरोग्यासाठी खूपच घातक आहे. त्यामुळे ही एक काळजी घ्यायची आहे. नाही तुम्हाला जमलं तरी देखील तुम्ही, आपण मानस पूजा कशा पद्धतीने करतो त्या पद्धतीने मानस पूजा तुम्ही वडाची करू शकता. घरच्या घरी बसून सावित्रीची सती सावित्रीची जी कथा आहे ती तुम्ही कथा ऐकायची आहे. आणि मानस पूजा म्हणजे एकाग्रतेने शांत डोळे बंद करून बसायचं आहे, आणि मनातल्या मनात आपल्या डोळ्यासमोर वटवृक्षाचं झाड प्रकट करायचं आहे. देवांना, आपल्या कुलदेवतेला, ग्रामदेवतेला, स्वामींना, महाराजांना आपल्याला नमस्कार करायचा आहे. आणि वडाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की या कारणास्तव मला यावेळेस वटपौर्णिमा साक्षात तिथे येऊन करता येत नाहीये, म्हणून मी घरच्या घरी मानस पूजा करत आहे. म्हणून डोळ्यासमोर एक वटवृक्षाचं झाड उभा करायचं आणि अशी इमेज डोळ्यासमोर तयार करायची. बघा, आपण एखादी विशिष्ट गोष्टीसाठी एखाद्या आपल्याला आतुरता असेल, लग्नाची असेल, शॉपिंगची असेल, तर आपण त्याच्यावरती अख्खी पिक्चर, अख्खी स्टोरी बनवून टाकतो, बरोबर.
तर अशाच पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर इमेज क्रिएट करायची आहे आणि तुम्ही ज्यावेळेस एकाग्रतेने बसाल त्यावेळेस ती इमेज देखील तयार होते. आणि असं मानस पूजा अशी करायची आहे की मनातल्या मनात त्या अशा पद्धतीने तुम्ही वडाची पूजा केलेली आहे, पाणी वाहिलेलं आहे, तुम्ही फेऱ्या वगैरे घेत आहात, अशा पद्धतीने मानस पूजा करायची आहे. जर अशा पद्धतीची पूजा केली तरी देखील तुम्हाला सावित्रीचे वटपौर्णिमेचं जे काही फळ आहे ते लाभणार आहे. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी बसून देखील मानस पूजा करू शकता. एखाद्या स्त्रिया अशा असतात त्यांना बाहेर जाऊन वडाची झाडाची पूजा करता येत नाही, तर तुम्ही घरच्या घरी वडाच्या झाडाची पूजा करू शकता. घरीच तुम्ही वडाला 7 फेऱ्या घेऊ शकता. पण फांदी तोडून आणू नका. फांदी तोडून न आणता तुम्ही एक वडाच्या झाडाचं रोपटं तुम्ही लावायचं आहे कुंडीमध्ये आणि त्याला फेऱ्या घ्यायच्या आहेत आणि नंतर ते झाड जमिनीमध्ये अशा ठिकाणी लावायचं आहे जिथे ते झाड व्यवस्थित येईल. त्यामुळे फांदी कोणीही तोडू नका. त्याचं अजिबात फळ मिळत नाही. त्यामुळे फांदी न तोडता तुम्हाला ही सेवा करायची आहे. एक रोप लावा आणि जर वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या हातातून एखादं वटवृक्षाचं झाड जर लागलं तर विचार करा, ते खूप दीर्घायुष्य आहे. खूप दीर्घायुष्य हे झाड आहे. अक्षय वट असं म्हटलं जातं आणि आपल्याला ऑक्सिजनची गरज आत्ताच्या काळामध्ये खूप ऑक्सिजनची गरज आहे आणि हा जर ऑक्सिजन मिळवायचा असेल तर नक्कीच या पुढच्या पिढीच्या हातून एक एक वटवृक्षाचं झाड नक्कीच आपल्या अंगणामध्ये लावा आणि झाडे अजिबात तोडू नका. आपण देखील तोडायची नाही आणि आपल्या मुलांना देखील सांगून ठेवायचं आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा. छोटीशी माहिती होती पण खूप महत्वाची होती, जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.